मी सुनीता शुभा कळसे, सहाय्यक शिक्षिका, पांगरडोळी। ह्या प्रशिक्षणामुळे एवढे छान अनुभव आले की मी मला स्वतःला बोलण्यासाठी रोखूच शकले नाही। ह्या प्रशिक्षणाच्या आधीची एक अनुभव मला तुम्हाला सांगावासा वाटतो। हे प्रशिक्षण सुरू होण्याच्या आधीची साधारण 1-1.5 महिन्याची ही गोष्ट असेल। माझ्या मैत्रिणीचं वर्धा जिल्ह्यात आहे तिचं मी स्टेटस पाहिलं होतं। तिनं विद्यार्थ्यांसोबत तिचा सेल्फी घेतलेला होता आणि खाली कॅप्शन दिलेलं होतं, जास्तीत जास्त शब्द पाठांतर करणारी अंकिता, कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त इंग्रजी वाक्य तयार करणारा आरुष। मी हे स्टेटस माझी सहकारी मैत्रीण राठोड मॅडम यांनाही दाखवलेलं होतं आणि त्यावर आमची चर्चाही झाली। मी मॅडमला म्हटलंय की मॅडम पहा, माझी मैत्रीण किती छान उपक्रम घेत आहे, मी तिला कॉल करून ह्या उपक्रमाबद्दल माहिती विचारते, आपणही असा उपक्रम सुरू करूया। आणि त्यानंतर असेच कामाकामात 8 दिवस निघून गेले। 8 दिवसानंतर मी ह्या उपक्रमाबद्दल माहिती विचारण्यासाठी तिला कॉल केला, परंतु तिची मुलगी हॉस्पिटल ऍडमिट असल्यामुळे ती सुट्ट्या टाकून हॉस्पिटलला होती, त्यामुळे तिला विचारण्यासाठी माझी हिंमतच झाली नाही। आणि त्यातच नंतर दिवाळीच्या सुट्ट्या आल्या आणि त्या उपक्रमाचा मलाही विसर पडून गेला। परंतु तो उपक्रम म्हणजे सेल्फी विथ सक्सेस हा होता, हे मला ह्या ट्रेनिंग मध्ये आल्यानंतर कळालं। आपण प्रत्येक जण सर विद्यार्थ्यांना अनेक कृती देत असतो, परंतु त्या कृतींकडे आपण आव्हान म्हणून कधी पाहतच नाही किंवा विद्यार्थ्यांना सुद्धा ते आव्हान म्हणून कधी स्वीकारण्याची आपण त्यांना सवयच लावलेली नाहीये। आता माझ्या वर्गाचं मी एक उदाहरण देते। मी जवळजवळ 5-7 वर्षापासून माझ्या विद्यार्थ्यांना हजेरी घेताना कधीच यस टीचर किंवा प्रेझेंट टीचर असं म्हणू देत नाही। मी त्यांना शब्द म्हणजे असं काहीतरी आव्हान देते आणि ते तुम्हाला हजेरी घेताना सांगायचंय। आता माझ्याकडे पहिला वर्ग आहे, मी माझ्या विद्यार्थ्यांना वर्गात गेल्याबरोबर त्यांना कृती द्यायला सुरुवात करते। ती कृती अशी असते की मी हजेरी घेताना तुम्ही मला फ्रुट्स नेम सांगायचे, व्हेजिटेबल्स नेम सांगायचे, कलर्स नेम सांगायचे किंवा वर्गात दिसणाऱ्या वस्तूंचे इंग्रजीत नाव सांगायचे, व्हॉट इज युअर नेम, फादर्स नेम, मदर्स नेम, या प्रश्नांची उत्तर सांगायचे। दररोज यापैकी एक उपक्रम असतो मुला आणि मी त्यांना 5 मिनिट देते, 5 मिनिटात तुम्ही ती तयारी करा। अट फक्त एकच की रिपीट शब्द आला नाही पाहिजे, समोरच्या विद्यार्थ्यांनी जो शब्द सांगितलाय तो रिपीट करायचा नाही। आणि मुलं 5 मिनिटांमध्ये आपल्या मित्रांना विचारून किंवा आठवून वगैरे ती तयारी करतात। त्याचा परिणाम असा झालाय सर की माझ्या पहिल्या वर्गातल्या विद्यार्थ्यांना सद्यस्थितीमध्ये कलर्स नेम, व्हेजिटेबल्स नेम, वर्गातील वस्तूंचे इंग्रजीत नावे हे तर येतच आहे, त्याचबरोबर दिस दॅटचे वाक्य म्हणजे दिस इज अ पेन, दिस इज अ बॉटल, दॅट इज अ विंडोज, दॅट इज अ डोअर, यासारखे वाक्य सुद्धा ते सांगत आहेत। व्हॉट इज युअर नेम, फादर नेम, यासारखी अनेक प्रश्नांची उत्तर ते स्वतः देत आहेत। आता हा मुद्दा शिकवण्यासाठी मी त्यांना स्पेशल वेळ किंवा स्पेशल तासिका दिलेली नाहीये, केवळ हजेरीतून तुम्हाला सांगायचंय ह्या पद्धतीनं हा टॉपिक मुलांचा परफेक्ट झालेला आहे। पण ह्या कृतीकडे आपण कधी आव्हान म्हणून पाहिलं नव्हतं, हे एक आव्हानच आहे, हे आता ह्या ट्रेनिंगमुळे माझ्या लक्षात आलेलं आहे। त्याचबरोबर आपण अनेक असे उपक्रम घेत असतो, परंतु त्या उपक्रमाची प्रसिद्धी झाली पाहिजे याची कधी गरजच आतापर्यंत आपल्याला वाटली नव्हती। परंतु आपल्याला मिळालेल्या सक्सेसचा, आपण केलेल्या कार्याची प्रसिद्धी ही झालीच पाहिजे, त्यामुळे एक सकारात्मकता किंवा एक प्रेरणा आपल्याला मिळते, ह्या ट्रेनिंगमुळे समजलंय। आपण जर विद्यार्थी शिकू शकतो ह्या गोष्टीवरच आतापर्यंत आपला विश्वास नव्हता, परंतु ह्या 5 दिवसामध्ये आता आम्हाला हे समजलंय की जर आपण विद्यार्थ्यांच्या जिज्ञासू वृत्तीचा सन्मान केला, त्यांना आव्हाने देऊन त्यांना स्वयंप्रेरित केले, त्यांच्यावर विश्वास दाखवला आणि सर्वात महत्वाचं म्हणजे शिक्षकाने जर संयम ठेवला तर हो, विद्यार्थी स्वतः शिकवू शकतो, हे असे आपण ठामपणे आता विश्वासाने म्हणू शकतो। हे ट्रेनिंग झालंय आता सर असं वाटतंय की आपली सुरुवातीची शिकवण्याची पद्धतच थोडीशी चुकीचीच होती, कारण आपण मेहनत खूप घेत होतो, खूप तळमळीने आपण विद्यार्थ्यांना शिकवतही होतो, परंतु त्याचं हवं तेवढं यश किंवा हवा तेवढा परिणाम आपल्याला मिळत नव्हता, कारण आपल्याला योग्य दिशाच मिळालेली नव्हती। ह्या ट्रेनिंगमुळे ती योग्य दिशा आपल्याला मिळालेली आहे। थोडक्यात सांगायचं तर ह्या ट्रेनिंगमुळे
आपल्याला जागतिक भविष्यविधी शिक्षण काय असतंय, मुलांचे अध्ययन स्तर, अध्ययन निष्पत्ती, मुलांच्या जिज्ञासूचा सन्मान करणे, त्यांच्यावर विश्वास ते शिकू शकते हा विश्वास दाखवणे, त्यांना स्वयंप्रेरणा देणे, त्याचबरोबर त्यांच्या अध्ययनाची गती तिप्पटीने वाढवणे, सेल्फ विथ सक्सेस यासारख्या अनेक गोष्टी आपण ह्या ट्रेनिंग मधून शिकलेलो आहोत. आणि ह्या प्रशिक्षणाचं वेगळेपण जर सांगायचं झालं ना सर, तर आतापर्यंत जे प्रशिक्षण झाले ना त्याच्यामध्ये एखादा तज्ञ समोर येऊन लेक्चर देतो आणि शिक्षकांना सवयीप्रमाणे ते लेक्चर बोर वाटतंय. मग याचा परिणाम काय होतोय की 4-4, 5-5च्या गटानं कुलाच्या बाहेर शिक्षक गप्पा मारताना आपल्याला दिसतात आणि कुलामध्ये प्रत्यक्ष उपस्थिती ही 25%च असते. परंतु ह्या प्रशिक्षणामध्ये वेगळेपण असं होतं की आपण वर्गात गेल्याबरोबर आपल्याला जी आव्हान पुस्तिका दिलेली होती ती आव्हानं सोडवायची होते. आव्हाने सोडवता सोडवता आपल्याला व्हिडिओजही पाहायचे होते, त्याच्यावर चिंतन मननही करायचं होतं. त्यामुळे शिक्षकाला बोर व्हायला वेळच मिळालेला नाही. आणि दुसरं वेगळेपण म्हणजे आपण आतापर्यंतच्या ट्रेनिंग मध्ये आपल्या नकारात्मकतेचा पाढा असायचा. नाही हो सर, हे जमणं शक्यच नाही. नाही हो सर, विद्यार्थ्यांची उपस्थितीच नसते, पालक सहकार्यच करत नाही, अशा अनेक नकारात्मक समस्या आपण ट्रेनिंग मध्ये मांडायचो आणि त्या ट्रेनिंगकडे दुर्लक्ष करायचो. परंतु ह्या प्रशिक्षणामध्ये आपलं नकारात्मक समस्या पुढे येण्या अगोदरच घुगे सरांच्या व्हिडिओ मधून आपल्याला त्या समस्येवर सकारात्मक उत्तर मिळालेलं असायचं. त्यामुळे ह्या ट्रेनिंग मध्ये